तर नॉर्मल लाईन किती मोठी असेल त्याचा आपण विचार करू शकतो. आणि वैभव मोबाईल प्राजक्ता 0% बॅटरी झाली, त्याच्यामुळे काहीच गेलो रेकॉर्डिंग करता आलं नाही. देवाच्या त्याच्यानंतर दर्शनाला. तुळजापूरमध्ये पण नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज पंढरपूर किंवा देवदर्शन त्याचा आमचा दुसरा दिवस आहे आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 4:45. आम्ही खरं तर खूप लवकर उठलो, 4 वाजता उठलो पहाटे आणि आमचं सगळं पटापट आवरून घेतलं. आतमध्ये पण गेटिंग रेडी आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत देवदर्शनसाठी. असा हा काहीचा सकाळचा नजारा आहे. हा असा सकाळचा नजारा. आणि आज आपण आहोत आता पंढरपूरमध्ये. या ठिकाणी राधेश्याम भक्त निवासमध्ये आपण राहिलो होतो. रात्री आपण 11:30 वाजता आलो इकडे आणि 4 वाजता उठलो आणि आता रूम पण चेकआउट लगेच करणार आहोत. आणि इकडे तुम्हाला खूप सारे मंडळांचे, खूप साऱ्या गावांचे भक्त निवास दिसतील. त्याच्यामुळे जर का आदरदान वारी जर का आपण इथे येत असू तर आपल्याला इथे नक्की 500-700 रुपयामध्ये सोय होऊ शकते. इथे अशी विहीर पण आहे. चला, सकाळ झाली, आपल्या गाड्या निघालेल्या आहेत मंदिराकडे. प्रस्थान मुळीमाता मंदिर. आणि वैभव प्राजक्ता गेलो देवाच्या दर्शनाला. सोबत आली ईश्वरी, सोबत आली ईश्वरी. थँक्यू बाबू, एक नंबर. हो, अरे फक्त चला, आपण आता सध्या दर्शन रांगेकडे जात आहोत. सकाळचे वाजलेले आहेत साधारण 4:15 आणि दर्शन रांगेकडे. काल झोपायला आपल्याला जरी उशीर झाला असला तरी देखील सकाळी लवकर उठून आपण 4 वाजता उठलो. अजिबात थकवा, शीळ अजिबात जाणवत नाही आहे कुठल्याही प्रकारे. आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये सकाळ सकाळी आपण विठ्ठल रखुमाई मातेच्या दर्शनासाठी जात आहोत, विठू माऊलीच्या. आणि आज अधिक मासाचा पहिला दिवस आहे. हा एक शुभयोग समजला जातो, शुभयोग म्हटला जातो. त्याच्यामुळे आणि वैभव प्राजक्ता गेलो देवाच्या दर्शनाला. सोबत आली ईश्वरी, सोबत आली ईश्वरी. इकडे मंदिरामध्ये फोन चालत नाही, तर इकडे फोन जपून ठेवावा लागतो. चला, आपलं मुखदर्शन झालेलं आहे. हां, मुखदर्शन झालेलं आहे. मुखदर्शनसाठी आपल्याला साधारण नाही, इकडे मुखदर्शनसाठी आपल्याला वेळ लागलेला होता. 45 मिनटं लागली. मुखदर्शन घेऊन आपण बाहेर पडलो आणि प्रसाद वगैरे घेतला आणि आपण बाहेर पडलो. आणि आता आपल्याला पुढचे मार्गाला जायचं आहे. आज अधिक महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती. आणि ज्यावेळेला आम्ही सकाळी लाईनसाठी गेलो ना, त्यावेळेला आपल्याला इतकी लाईन मिळाली, साधारणपणे 10 तास लागले असते. इतकी लाईन मोठी होती. त्याच्यामुळे आपण डिसिजन घेतला की आपण जाऊया मुखदर्शनला. आणि मुखदर्शन करून आपण आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर आता वाजलेले आहेत 7:45. त्याच्यामुळे आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे. आपल्याला पुढे जायचं आहे तुळजापूरकडे, त्याच्यानंतर अक्कलकोटकडे.
चला इथे आपण चप्पल काढून ठेवले तर चप्पल घेऊया. ओ साथी मेरे, ओ साथी मेरे. हॉटेल प्राची या ठिकाणी आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. गाडी आपण पार्क करून घेतलेली आहे आणि आपण चाललो आहोत पुरी भाजी मिसळ पाव खाण्यासाठी. हम चले अपनी गाड़ी से अपने भगवान को मिलने. काय मग कसं वाटतं तुम्हाला? प्रवास कसा कसा चाललाय आपला? छान छान छान. प्रवास जगात चाललाय. आपण कालपासूनच तर छान झालं प्रवास पण. 9:15 वाजले बरोबर आणि एका हॉटेलला आमचा नाश्ता झाला. सकाळी आपण दर्शन घेतलं पंढरपूरमध्ये, तिथून निघालो तुळजापूरकडे आणि आता मध्ये वाटेत थांबून नाश्ता करून आता आपण दर्शनाला जाणार आहोत. पुढे जाऊन माहिती नाही किती वेळ लागतो दर्शनासाठी, पण म्हणूनच अपेक्षा आहे की पोटभर लवकरच नाश्ता होईल. करून घेतलेला आहे. हां आता किती वाजले तरी काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. ते पण आलेले आहेत मंडळी. आणि रात्री आमची झोप आहे ना बेसिकली बऱ्यापैकी खूप कमी झाली झोप, तरी पण आपण प्रयत्न करतो की सगळ्या गोष्टी आता पुढे न्यायचा. ओके, समोर आहे हा हायवे, कोल्हापूर हायवे. आलेलो आहे आता तुळजापूरच्या पार्किंगमध्ये. तुम्ही बघू शकता पार्किंग एकदम गजबजलेलं आहे. फुल पार्किंगमध्ये अजिबात जागा नाही आहे. आणि हां कुठे? इकडे मागे जागा. हां चला 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 या बाजूनी का? हां, लाल गाडीच्या कडेने. हां आता वाजलेले आहेत 9:50 झालेली आहेत आणि आपण तुळजापूरच्या मंदिरामध्ये आपण आलो आणि बघतोय तर पार्किंग फुल आहे. पार्किंग झाल्यानंतर आपण प्रॉपरली गाडी पार्क केल्यानंतर, कारण इथे 50 रुपये पार्किंग यांना चार्ज दिलेला आहे, पण आपण चुकून त्या बाजूला गाडी टाकली तर काही इकडे टाकली असती तर आपल्याला पार्किंग मिळालं देखील असतं व्यवस्थितपणे. ओके, तर जाऊया आता आपण पुढे. पास काढला आपण 200 रुपये पर हेड आणि इकडे चप्पल ठेवण्यासाठी आलेलो आहे चप्पल स्टँडमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आपण दर्शनासाठी जाणार आहे राजे शहाजी महाद्वार तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी. आणि खूप गर्दी आहे आज, खूपच गर्दी आहे. हो, राजे शहाजी मंदिर आहे त्या बाजूला. आता वाजलेले आहेत 10:20 आणि आता आपण जात आहोत दर्शनासाठी. हां चला, तर आता इकडे आपण चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढलेली आहे आणि रंगूसोबत गेली. पुढे कुठे गेली? रंगूसोबत आणि वैभव प्राजक्ता गेलो देवाच्या दर्शनाला. जी लाईन दिसते ती 5ची लाईन आहे. तर नॉर्मल लाईन किती मोठी असेल त्याचा आपण विचार करू शकतो. समोर लाईन आहे 5ची, दर्शन लाईनची सुरुवात. इथे 200चा एक पास असतो आणि 500चा एक पास असतो. हां, 200चा एक पास असतो आणि 500चा एक पास असतो. 200च्या पासने त्यांनी सांगितलं की तुम्हाला 1 तासाची लाईन लागेल. ओ साथी मेरे, ओ साथी मेरे. हम चले अपनी गाड़ी से अपने भगवान को मिलने, अपने भगवान को मिलने. ओ साथी मेरे, ओ साथी मेरे. हम चले अपने. आता वाजलेले आहेत आता दुपारचे 11:15 आणि आमचं दर्शन साधारणपणे 1.5 तास लाईनमध्ये लागल्यानंतर आमचं दर्शन झालं. 1.5 तासाची लाईन होती. त्याचबरोबर
साधारणपणे 1.5 तास लाईन आणि 200 रुपयाचं तिकीट काढून 500चं एक तिकीट असतं, तिथून लवकर आपल्याला जायला मिळालं असतं. पण अपनी गाड़ी से अपने भगवान को मिलने, अपने भगवान को मिलने. परत आपण आलेलो आहे चप्पल आणण्यासाठी. खूप गर्दी आहे. या गर्दीमधून आपण चप्पल घेऊया. चप्पल घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. घेतले आपण चप्पल घेतल्या. भर दुपारी ईश्वरी आमच्यासोबत फिरते. इकडे बघ. त्याचबरोबर एकदम खास गोष्ट सांगतो ईश्वरीबद्दल. ती पण रात्री बिचारी आमच्यासोबत फक्त 4च तास झोपले, 4 वाजता उठले, तरी पण एकदम जोरदार फिरते आमच्यासोबत. थोडा वेळ CNG भरण्यासाठी म्हणून आमची गाडी थांबली आणि तेवढ्या वेळेमध्ये मी खाली उतरलो. समोर छानपैकी जमीन नांगरून ठेवलेली आहे आणि इकडचं वातावरण एकदम शांत आहे, मस्त आहे, एकदम छान वाटतं आहे. तुळजापूरपासून आम्ही निघालो हायवेवरून आणि या बाजूला हा CNG पंप आहे. या CNG पंपावर आम्ही थांबलो आहे. वाजलेले आहेत दुपारचे 1:15. त्याने सांगितलं की साधारणपणे CNG जो आहे हा CNG तुम्हाला 1 तासाभरामध्ये मिळेल आणि तिथे 4 हेडे होते. त्यामुळे आम्ही म्हटलं थांबून घेऊया आणि मस्त वाटलं. आत्तापर्यंत तरी आमचं दर्शन छान झालं आहे. इथून पुढे आपण जाणार आहोत अक्कलकोटमध्ये. अपने भगवान को. असं केलं की सकाळी आपण स्वामी समर्थ मंदिरामध्ये अक्कलकोटच्या तिथे मोबाईल 0% बॅटरी झाली, त्याच्यामुळे काहीच रेकॉर्डिंग करता आलं नाही. त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये पण फार कमी रेकॉर्डिंग करता आलं आणि आता आपण आलो गाणगापूर या ठिकाणी. आणि गाणगापूरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपण रूम बुक केली. रूम बुक करून मग आता आपण वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:45. थोडंसं फ्रेश होऊन आपण चाललेलो आहे दर्शनासाठी. आम्ही थोडासा फोन चार्ज करून घेतला आणि हे गाणगापूरचं बस स्टँड आहे. सगळीकडे तुम्हाला उर्दूमध्ये काय काय लिहिलेलं आढळणार. यात्री निवास पण आहे वर KSRTC. चला तर आपण गाणगापूर मंदिराच्या दिशेने पुढे जात आहोत. भक्त निवासमध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलो तिथून 5च मिनिटाच्या अंतरावरती भक्त निवास असल्यामुळे मंदिरापासून आम्ही चालत निघालेलो आहे आणि आता समोर जाऊन दर्शन पण घेऊया आपण. चला फायनली आपण कमानीमधून आतमध्ये जायचं आहे. वा किती सुंदर आहे. होय, खूप सुंदर कमान आहे. मंडळी, ही दुसऱ्या दिवशीची सकाळ होती. दोन्ही दिवस आम्ही छानपैकी देवदर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालो आणि आमचा प्रवास देखील खूप छान झाला. देवदर्शन खूप छान झाले. व्हिडिओ आपल्याला आवडला का? आवडला असेल तर तसे आम्हाला जरूर कळवा.